आत्मा व वधूही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. आत्मा जो जीवनाचे पाणी देतो, पिता परमेश्वर आहे. मग ती वधू कोण आहे जी पिता परमेश्वरासोबत जीवनाचे पाणी देते? काही जण आग्रह धरतात की जीवनाचे पाणी देणारी वधू संत आहेत. ते म्हणतात की संतांना परमेश्वराकडून जीवनाचे पाणी प्राप्त होते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. जेव्हा संत परमेश्वराकडून जीवनाचे पाणी घेऊन फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवतात, तेव्हा ते स्वतः ते देतात असे म्हणू शकतात का? उदाहरणार्थ, आपण टपाल पोहोचवणाऱ्या एका पोस्टमनचा विचार करूया. पोस्टमन मी देतो असे म्हणतो का? नाही, तो असे म्हणत नाही. कारण देणे आणि पोहोचवणे हे पूर्णपणे वेगळे आहे. शिवाय जे परमेश्वराचे आहे ते देताना आपणच देणारे आहोत असे म्हटले तर काय होईल? तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे का? मोशे असे बोलला, जणू काही त्यानेच खडकातून पाणी काढले होते. त्यामुळे तो कनानमध्ये प्रवेश करू शकला नाही. त्याचप्रमाणे जे संत फक्त जीवनाचे पाणी पोहोचवतात, त्यांनी जर आम्ही देतो असे म्हटले तर त्यांचे काय होईल? स्वर्गीय कनानमध्ये त्यांना कधीच प्रवेश नाही. जीवनाचे पाणी देणारा परमेश्वर आहे. मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी तान्हेल्याला जीवनाचे झऱ्याचे पाणी फुकट देईन. मग या युगामध्ये जीवनाचे पाणी देणारा परमेश्वर कोण आहे? आत्मा व वधूही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. पवित्र आत्मा यांच्यासोबत जीवनाचे पाणी देणारी वधू कोण आहे? ये, नवरी म्हणजे कोंकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. वधू कोकऱ्याची पत्नी स्वर्गीय यरुशलेम आहे. बायबल वधूला पिता परमेश्वराची पत्नी म्हणजेच स्वर्गीय यरुशलेम काय म्हणते? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. वधू पिता परमेश्वराची पत्नी, तारण झालेल्या मुलांची माता आहे. आम्ही आशा करतो की पिता व माता परमेश्वराच्या जीवनाच्या पाण्याने तुम्हाला अनंतकालिक जीवन प्राप्त होईल.